तर मित्रांनो, आज होता माझा व्हिएतनाममध्ये शेवटचा दिवस. तर आज आमची रात्रीची फ्लाईट होती. तर त्याआधी बोललो मस्त काहीतरी हेअरस्टाईल करून घेऊया इंडियाला जायच्या आधी. तर मस्त या भावानी इथं केस वगैरे धुतले आणि आता कटिंग करायला बसवले. तर यांनी विचारलं होतं की तुला कशी कटिंग करायची आहे. तर मी त्यांना बोललो इथं व्हिएतनाममध्ये जो काय स्पेशल कट असेल तो करा. तर त्यांनी केस कापायला घेतलेत. तर त्यांनी सांगितलं होतं की 50,000 VND होतील कटिंगचे. तर तुम्ही बघू शकता एकदम कटिंग करून झाली आहे मस्त आणि त्याने आता एकदम सेट वगैरे केलेत केस कोणता तरी स्प्रे मारून. तर आता आमचं सगळं आवरलं होतं. आम्ही जाण्यासाठी निघालो होतो. तर तुम्ही बघू शकता ही इन्नी आहे. तुम्ही हिला माझ्या लाईव्हमध्ये पण बघितलं असेल. तरी खूप छान पोरगी होती. इथं मस्त गप्पा मारायची आमच्यासोबत. टाईमपास पण व्हायचा बराच. तरी हिने जाताना मला गिफ्ट पण दिलं. तर इकडे आमची कॅब आलेली आहे. ही आम्हाला एअरपोर्टला सोडणार होती. तर तुम्ही बघू शकता जाताना आम्ही सर्व लगेज वगैरे ठेवलं आणि इन्नी आम्हाला बाय करते. तर तिला पण खूप वाईट वाटत होतं आम्ही जाताना. तर तुम्ही बघू शकतात मला आल्या आल्या तहान लागली होती एअरपोर्टला. तर बोललो काहीतरी कोल्ड्रिंक घेऊया. तर इथं 20,000 VNDची माझ्याकडे नोट होती. तर आता ही मशीन तुम्ही बघू शकता. या मशीनमध्ये डायरेक्ट इकडची VNDची करन्सी टाकली की त्याच्यामधून तुम्हाला जी पाहिजे ती कोल्ड्रिंक घेऊ शकतात. तर मी रेडबुल घेतली एक आणि बोललो अजून एक घेऊया माझ्या मित्रासाठी. तर फायनली आता इंडियाला जाण्यासाठी आम्ही फ्लाईटमध्ये बसलो होतो. तर खूप भारी वाटत होतं. 1 महिन्यानंतर इंडियाला परत चाललो होतो. तर आता लंच टाईम झाला होता. तर आम्हाला इथे फ्लाईटमध्ये लंच घेऊन आली होती एअर होस्टेस. तर लंच वगैरे केला आणि आता आमची कनेक्टिंग फ्लाईट होती. तर दिल्लीमध्ये आम्ही लँड केलं आणि इथून अंधेरीला जायचं होतं. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.